नमस्कार मित्रांनो. पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल. प्रिय मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान का उठता? तुम्हालाही दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं का? किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयाला जावं लागतं का? तर आता सावधगिरी बाळगा, कारण ही सामान्य घटना नाही, ही विश्वाची खूण आहे, जी शांत असतानाही तुमच्याशी बोलत आहे. आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेले रहस्य तुमच्या पाठीला थंडी वाजवेल. शेवटी या अमृत वेळेत तुम्हाला काय जागे करत आहे, कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवू देऊ इच्छितात, हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे की गंभीर इशारा? एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे की तुमच्या आयुष्यात असं काही वळण येणार आहे ज्याची ब्रह्मांड पूर्ण सूचना देऊ इच्छिते. हा योगायोग नाही, हे चिन्ह दैवी, रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते मोठे रहस्य सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्यात डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे जाणून घ्याल. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती खूप मौल्यवान आहे, म्हणून अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. मित्रांनो पहा, गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणं आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा, ती तुमची निवड आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बाकी सर्व काही तुमची निवड आहे आणि तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात. तर जास्त न बोलता आपण हा व्हिडिओ सुरू करूया. भक्तांनो, पहाटे 3 ते 5 या वाजेपर्यंत हा जो काळ असतो, हा एक रहस्यमय काळ आहे. बघा, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा सामान्य घड्याळाचा टिकटिक नाही. हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होतात. यावेळी विश्वातील सर्व देव, देवी, भूत, आत्मे आणि देवी शक्ती जागृत होतात आणि त्या सर्वांचं उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणं हे असतं, आपल्याला संकेत देणं हे असतं. जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो, जेव्हा आपली कृत्य दोषपूर्ण होऊ लागतात, तेव्हा देव गप्प बसत नाही. तो संकेत देतो की सावधगिरी बाळगा, अजूनही वेळ आहे. आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो, जेव्हा आपले हृदय खरे असते, तेव्हा मात्र देवता आनंदी होतात. आपली कुटुंब देवता, आपले पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत, आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. आणि या सर्व संकेतांसाठी एक माध्यम म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल, जेव्हा तुम्ही दररोज रात्री 3 ते 5च्या दरम्यान जागे व्हाल, तेव्हा समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागं करत आहे. काही संदेश तुमची वाट पाहत आहेत. कधीकधी हा संकेत स्वप्न असतो, कधीकधी एक विचित्र अस्वस्थता आणि कधीकधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही. आता प्रश्न असा पडतो की हे संकेत कोणाचे आहेत? देवाचे, तुमच्या पूर्वजांचे, का इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात? कारण जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणार मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमावू शकता. पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे. सावधगिरी बाळगा. मित्रांनो, जर तुम्ही पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे झालात तर हा एक साधा योगायोग नाही, तर एक इशारा आहे, एक अतिशय गंभीर इशारा आहे. कारण ही वेळ भूत, पिशाच्य आणि नकारात्मक शक्ती जागी होणारी आहे. या वेळेमध्ये जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असतं, तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरतात आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्मांमध्ये काही दोष असतात, अशा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की कोणीतरी भूत, एखादं अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे.
हे तुमच्या आयुष्यात एक मोठं संकट येण्याचं लक्षण आहे. तुमच्या कुटुंबाला, मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो. तुमचे सर्व काम अचानक अडकू शकतं आणि बिघडूसुद्धा शकतं. आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते. पण मित्रांनो, घाबरू नका. प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमानजी आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री 1 ते 2च्या दरम्यान यावेळी जागे व्हाल तेव्हा घाबरू नका. डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र म्हणा, ओम हं हनुमंते नमः. काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा करा, ओम हं हनुमंते नमः. या मंत्राचा जप केल्यानं तुम्हाला पाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील. हनुमानजी त्यांच्या गाढवाने त्यांचे रक्षण करतील, जे त्यांना खऱ्या हक्काने मनाने हाक मारतील. तर मित्रांनो, जर तुम्ही या अनुभवातून गेला असाल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून इतर कोणीतरी स्वतःचं रक्षण करू शकेल. भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती. ओम हं हनुमंते नमः. पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणे म्हणजे काय असतं बघा, पूर्वजांच्या नाराजीचं लक्षण असतं. आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, कारण ही गोष्ट खूप खोल, खूप गंभीर आणि खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान जागे होत असाल ना, तर हे सामान्य लक्षण नाही. हे तुमच्या पूर्वजांचं दुःखद आव्हान आहे. हो मित्रांनो, ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात. जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावले आहेत. हो, कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा न कळत असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील, ज्यामुळं त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो. आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते. मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्याजवळ येत नाही. कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्तीच जात नाही, तर तुमचं शरीरही आजारांचं घर बनतं. कुटुंबात कलह वाढतो, नातेसंबंध तुटू लागतात, जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरते आहे आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो. पण या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते एक इशारा आणि तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची संधी देखील आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी तर आता प्रश्न असा आहे की यावर उपाय काय आहे. काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला खरोखर तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल ना, तर काही खास कामं तुम्हाला यावेळी करायला हवीत. क्रमांक 1, दर गुरुवारी किंवा अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला तुम्हाला भाकरी खायला द्यायची आहे. क्रमांक 2, माशांसाठी पिठाचे गोळे बनवायचे आणि ते पाण्यात टाकायचे. आता हे तुमच्या अज्ञात कर्माचे प्रायश्चित्त करेल. क्रमांक 3, सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे गाईला चारा खायला द्या. पूर्वज गाईची सेवा करून आनंदी असतात आणि त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो. हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात. आणि त्याचवेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल, अडथळे सतत येत असतील, तर हे उपाय ते शांत करतील. तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल आणि त्यांच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळेल. आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद, समृद्धी आणि संतुलन परत येईल. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत उठणं हे कुटुंब देवतांच्या नाराजीचं लक्षण आहे. आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका, कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय आणि सर्वात इशारा देणारा आहे. जर तुम्ही पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला फक्त सतर्क राहावं लागणार नाही, तर खूप सतर्क राहावं लागेल. कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. हा मित्रांनो, तीच कुटुंब देवता जिच्या आशीर्वादानं तुमचं घर वसतं आणि तुमची संतती वाढते, तुमचं आयुष्य पुढे जातं. जेव्हा तीच शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते. यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरला आहात. असे बरेच लोक आहेत जे कुलदेवतेची पूजा करत नाहीत किंवा त्यांची आठवणही करत नाहीत. ते कधीही त्यांच्या
चित्रापुढे नतमस्तक होत नाहीत, मूर्तीपुढे नतमस्तक होत नाहीत आणि नंतर नकळत ते स्वतःच्या मूळ स्तोत्रावर रागवतात. कुलदैवत रागवल्यावर आयुष्यात काय घडू लागतं? घरात अनावश्यक भांडणं होतात, कुटुंबात अशांतता पसरते, मुलांचं आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडतं, मुलींचं लग्न अडकतं, व्यवसाय ठप्प होतो, नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट ती म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते. हे सर्व संकेत आहेत की तुमचा कुलदेवता तुम्हाला काहीतरी सांगत आहे. जर ते तुम्हाला रात्री 3 ते 4च्या दरम्यान जागं करत असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल, तर आता तुम्ही काय करावं? यावर उपाय काय आहे? पहिला उपाय आता बघा, पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप, दिवा आणि फुलं अर्पण करा. दुसरा उपाय, तुम्हाला तुमचा कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल, तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना तुम्ही विचारू शकता. त्यांची माहिती घ्या आणि भक्तीनं त्याचं स्मरण करायला सुरुवात करा. तिसरा उपाय, जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवता असेल, तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा, मनापासून क्षमा मागा. लक्षात ठेवा, जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचंच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची याच्यामुळे आपली प्रगती होत असते. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागं होणं हे एक शुभचिन्ह आणि ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता मित्रांनो, सर्वात शुभचिन्हांबद्दल आपण बोलूया. आता येणारी वेळ जी आहे ती पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंतची वेळ. या वेळेमध्ये तुम्ही जर जाग येत असेल तुम्हाला, तर मग कोणत्याही कारणानं असो, लघवीची इच्छा असो, अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो, तर घाबरू नका. हसा, आनंदी राहा, कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहे. हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे, जेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते. देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात बघा. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील, तर असं समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत आहेत. हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मांवर खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा एक क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की तुमच्यासोबत आहे. म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि देवांचे देव महादेव यांचं स्मरण करा. हळूहळू मंत्राचा जप करा. कोणता मंत्र म्हणायचा आहे बघा? ओम नमः शिवाय. प्रत्येक जपानं तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल, एक शांती, एक दिव्यता. जर तुम्ही हे समजून घेतलं ना, तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो. कारण यावेळी जागे होणं ही नशिबाची गोष्ट नाही, तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचं परिणाम आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे झालात, तर तो योगायोग मानू नका. हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. नंतर पुन्हा शांतपणे तुम्ही झोपू शकता. तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्ष ज्याची वाट पाहत होता, ती सर्व कामे लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहेत. आणि जर तुम्ही असे काही अनुभवलं असेल, तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. कारण हे चिन्ह, हा क्षण, ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते. आता आपण आणखी एका अद्भुत रहस्याकडे वळूया. मित्रांनो, स्वप्न. हो, तीच स्वप्न जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा बघा, जेव्हा आपण जागृत जगात चिन्ह समजू शकत नाही, तेव्हा देव, विश्व, आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती असतील, या स्वप्नांद्वारे आपल्याशी संवाद साधतात. पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्या चिन्हे ओळखता का? असं आहे की काही इशारा वारंवार मिळत आहे, पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजून विसरता. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन. जर तुम्ही ते समजून घेतली, तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता. आता बघा, स्वप्नात साप दिसणं. जर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल, तर ते चांगले लक्षण नाही. हे लक्षण आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत. हे एक इशारा आहे की काही मोठं संकट, फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे. काय करावं? तर याच्यावर उपाय म्हणजे ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिरात जा. तिथं नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा.
या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल. तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.